हॅलो. चला, वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा क्षमस्व, दिलगिरी व्यक्त करतोय. विद्युत पुरवठा खंडित झाल्या कारणानं मॅच काही वेळेपुरत्या थांबलेल्या होत्या. मॅच नव्हे तर मॅच चालू होती, पण बाकी आमची टेक्निकल टीम त्यांना सपोर्टिव्ह डेटा इथं नसल्या कारणानं चला सामन्याकडे जाऊया. ज्या ठिकाणी MCC वर्सेस मीम बॉईज या दोन संघांना आपण मैदानात खेळताना पाहतोय. पहिला डी ग्रुप संपन्न झाला आणि त्याच्यामध्ये दोन संघ क्वालिफाय झाले. पहिला क्वालिफाय होणारा संघ होता तो पांडवास, दुसरा क्वालिफाय होणारा संघ होता तो विघ्नेश पायठर. या मॅच मध्ये कोण जिंकणार? कारण यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय, पण एकच धाव मिळेल. प्रयत्न चांगले होते. सुजलने चेंडूला अडवलं जरूर. सिंगलने धावफलक पुढे गेलं. नवीन गोलंदाजी मार्क वरती लालू लालू समोर नदीम असेल. यामा बॉयज प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी 2025 पहिली स्पर्धा या हंगामातली डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. नॅमा बॉयजच्या वतीनं नदीम समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. लस्सी, क्या बात है. गावागावान खुल्ला मैदान पोरसी कसरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. थँक्यू डीजे. चेंडूला अडवलं किरण प्रजापती लस्सीनं आणि अडवत असताना फेकी सुद्धा केली. सिंगल धाव घेत असताना फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज समीर शेख मैदानात दाखल. नदीम पुन्हा एकदा तयार आणि यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना दिसतीये. सिंगल धावेने धावफलक पुढे जात आहे. न्यामा बॉईज प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून जातोय का? नाही. सरफराजच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. MCची साईड जर आपण बघाल, सरफराज आहे, शाकिब आहे, किरण प्रजापती, सुजल, वरुण. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला गॅप मधून नाही. कुंदनने चेंडूला अडवलं, फेकी केली. तोपर्यंत एकदा डाऊन कंप्लीट. धावफलकावरती धावा किती झाल्यात? 9. चेंडूचा खेळ 3. तीन बॉल 9 आणि त्यानंतर चौथा चेंडू आता डॉट. अडचण हीच राहिली आहे. पहिल्या इनिंगमध्ये जर धावा नाही बनल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्या धावांचा बचाव करणं सोपं नाही राहत. हे आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या मॅच पासून. या मॅच मध्ये सुद्धा कदाचित त्याच प्रकारची स्थिती बघायला मिळू शकते जर का मोठे फटके नाही आले. समीर डाऊन दी ग्राउंड पुन्हा एकदा. लस्सीच्या हातामध्ये चेंडू. किरण प्रजापती चांगली फिल्डिंग करतायत आणि करत असताना दडपण हे मिम बॉईज वरती वाढत चाललंय. मिम बॉईजला या मॅच मध्ये परत येण्यासाठी काहीतरी वेगळं प्लॅन करावं लागणार आहे. काहीतरी वेगळा दिमाग लढवावा लागणार आहे. काय लढवला जाईल का? ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने चेंडू निघून चालला. डिक्लेअर झोनच्या दिशेने सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एकच धाव आणि एका धावेनेशी षटक क्रमांक दुसरं संपलं. 10 धावा धावफलकावरती मिम बॉईज.
चला पुन्हा एकदा लस्सी समोर समीर. हो, हलक्या हाताने चेंडू मागे निघून गेला. एकच धाव येताना दिसते. समीरने वेळीच समजलं की बॅटवरून चेंडू तितक्या चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल होत नाहीयेत आणि त्यामुळे नदीमला स्ट्राईक वरती आणावं आणि त्या प्रयत्नात त्यांना यश जरूर मिळाले. बघूयात किती धावा मोजला जातात. नदीम, ओ पहिला चेंडू हातामध्ये, चांगली फिल्डिंग लालूने केली आहे आणि ही जी फिल्डिंग आहे ही खूप मोठं बळ देऊन जाते गोलंदाजाला. किरण प्रजापतीवरती जे दडपण होतं की सेफ बॉलिंग टाकायचं ते काही प्रमाणात हटलेलं असणार आहे. पुन्हा एकदा सन्मान दिला गेला. एका धावेसाठी नदीमने हा फटका खेळलाय. सिंगल धाव येते. एका धावेने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय आणि हा प्रयत्न कितपत यशस्वी होणार, कारण याच काहीशा फटक्यानंतर मोठा फटका मारण्याचं बळ येतं. पण सध्याच्या घडीला एमसीसीची फिल्डिंग हा चर्चेचा विषय राहिली आहे. बघूयात काय घडतंय. समोर डाऊन दी ग्राउंड, बंदुकीच्या वेळी गोळीच्या रफ्तारीनं यशच्या जवळून चेंडू होते फरार. चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या. 4 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलं 16 वरती. 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आता काही प्रमाणामध्ये दडपण हलकं झालंय टीम बॉयचं. समीर एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. समीर, मोना समोर. ओहो, पण यावेळेला लसी टशन नेक्स्ट बॉल वरती कमबॅक केलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा 30 डोकेदुखी. हो, यावेळचा चेंडू इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. राजेश जगताप आमचे ऑफिशियल अंपायर, सिद्धेश राऊत स्क्वेअर लेग अंपायर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअरच्या दिशेने जातोय. एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. सिंगल आली आणि सिंगल नंतर 18 धावा. 2-3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचे 6 चेंडू येणं बाकी आहेत. समोर यावेळेला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यश कडून चुकी. थँक्यू रुचित. चौकार आला आणि चौकार यशच्या हातात खालून गेलाय. 4 धावा आल्यात. कुंदन त्याच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा सोपविला गेलाय आणि समीरला या चौकाराने खूप मोठं बळ मिळालेलं असणार आहे. चौकार आल्यानंतर धावफलकावरती धावा 22-22. 30च्या आसपासचं धावफलक हे या मैदानावरती तळ्यात माळ्यात बळ धावफलक आहे. तिथे 2-3 बाउंड्री लागल्यानंतरच मॅच मध्ये येतात. पण 30 या धावा सुद्धा पुरेशा आहेत जर का तुम्ही व्यवस्थित फिल्डिंग केलीत आणि व्यवस्थित प्लॅन केलं. दीपकजी नारकर यांचं या ठिकाणी आगमन. वेलकम नारकर साहेब, आपलं हार्दिक स्वागत. न्याबा बॉईज प्रेझेंट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने आपल्याला विनंती, आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कुंदनच्या हातामध्ये चेंडू. रनआउटची संधी. नदीम बाद. थँक्यू. आतिफ नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. मिस्टर आतिफ. कुंदनच्या हातामध्ये चेंडू आहे. कुंदनने एक चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलाय.
कमबॅक जो गरजेचा होता. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा तीच कहाणी आपण बघितली होती. हो, वेगवान चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात येता येता राहिलाय. तोपर्यंत एकदा समीरने धावून कंप्लीट केली. सिंगल धाव आले आणि सिंगलने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाते. 23-23. दोन चेंडू आणि 23 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. किमान 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित आहेत या षटकामध्ये. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. 28 धावा. एक चौकार अजून आलाय. मला वाटतं समीरने 3 चौकार आणि या मॅच मध्ये जान झोकली आहे. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. इथून एक चौकार आला तर अजून मजा येईल. कोण मीम बॉईज साठी. पण एमसीसी काय विचार करते की इथून हा चेंडू डॉट किंवा सिंगलच यावी. बघूयात काय करतंय. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला आहे. अपेक्षेची पूर्तता. समीर शेखच्या बॅट मधून अजून एक दमदार प्रहार. चौकार. 4 षटक संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 33 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते एमसीसी समोर. थँक्यू. चला लगेच मॅच चालू करा. चला मॅचच्या दिशेने जाऊया. जिथे 33 धावांचं लक्ष त्याला पार करण्यासाठी एमसीसी सज्ज. सरफराज हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न समीरच्या समोर. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली गेली आहे. 2 चेंडू 2 धाव. यश दळवी सरफराजच्या बरोबर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओ काय सुंदर फटका आहे. हाय बॅकलिपचा वापर करत असताना इनसाइड आउट या फटक्याला खेळलेत आणि चेंडू
फील्ड केला गेलाय. तिथे एकदा मात्र धावून कंप्लीट केली गेली. सरफराजच्या हातामध्ये पुन्हा एकदा ती संधी. दुरून कट केलं चेंडूला आणि जाऊ दिलं. स्क्वेअर ऑफ द विकेट एका धाब्यासाठी. सिंगल धाव येते. पुन्हा एकदा एका धाब्याने धावलं पुढे जाईल. 5 धाबा धावपलकावरती. शेवटच्या आणि अंतिम चेंडू समीर समोर. सरफराज मोठा फटका, परंतु त्याच्यावरती कोणती धाव नाही. डॉट बॉल येताना दिसतोय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 धावा MCC. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज वसीम. पहिली 2 षटक 2 बंधूंची. समीरचं पहिलं षटक, दुसरं वसीमचं. यश दळवी यावेळेला अलॉंग दी कार्पेट स्ट्रेंथ वरती काम केलं. ऑन मेरिट खेळल्यात आणि चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. चौकार. नो +4 टोटल 5.
चला समोर आणि पुन्हा एकदा या वेळेला ऑफ ड्राईव्हचा फटका. यश दळवी आणि सरफराज चांगली बॅटिंग करतात. 18 धावा, 3 चेंडूचा खेळ. अजूनही 3 चेंडूचा खेळ आहे बाकी. ज्या 33 धावांचा पाठलाग जो करायचा आहे त्या 33चा पाठलाग करण्यासाठी विकेटवरती उभं राहणं गरजेचं होतं. आणि आतापर्यंत ही पार्टनरशिप बिल्ड करत असताना खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाज उभे जरूर आहेत. आता फक्त त्या फिनिशिंग टचची गरज आहे. बघूयात काय मिम बॉईज त्या फिनिशिंग टचला होऊ देते का, बघावं लागणार आहे, कारण ते बघितल्यामुळे दिसणार सुद्धा नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळलाय चेंडूला, चांगली फिल्डिंग, क्या बात आहे नदीम शेख. फक्त एका हाताने टच केल्याने चेंडू आतमध्ये थांबला आणि आतमध्ये थांबल्या कारणाने 3 धावा वाचवल्या गेल्यात. इथे चौकार वाचवणं म्हणजे गड जिंकल्यासारखं आहे, खूप मोठा किल्ला जिंकण्यासारखं. आणि ते कार्य इथे नदीमने केलंय. सिंगल धाव आली आहे. यश आणि सरफराज वरती आता दडपण वाढत चाललंय, कारण फासला जर का निरंतरतेने कमी नाही झाला तर अडचणी वाढतील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षक कडवी आणि जोपर्यंत फील्ड केला जाईल 1 धाव कंप्लीट. 3 षटकं संपली, 21 धावा धावपलकावरती, म्हणजे 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. खूप वेळानंतर असं इक्वेशन विवेक पाहायला मिळतंय. 6 चेंडू 12 धावा, जेथे 2-3 बाउंड्रीची गरज असेल. 2 बाउंड्री जरी आल्या तरी सुद्धा तुम्ही 4 बॉल 4 मॅच जिंकू शकता. पण एखादा डॉट बॉल तुम्हाला अजून एका चौकाराचं टेन्शन वाढवेल. लेट्स सी कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. एफीच्या हातामध्ये चेंडू. विपुल मॅच संपल्यानंतर या, हे मॅच संपल्यानंतर या. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. ओ पुश करो खुश रहो खुश रह के. ऑन साइड ला यावेळेला मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये यश दळवीला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. DJ Alpesh in the mix. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची, अशी बारानं वंदाची सुपली सोन्याची, अशी बारानं वंदाची सुपली सोन्याची. थँक्यू डीजे. समीर शेखने मारलेले 4 चौकार या मॅचचा बेडा पार करताना दिसत आहेत. खूप मोठा संयम त्याने बाळगला होता. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय, बघूयात. हो, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मागे गेला, सिंगल धाव आली. एकाने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. धावफलकावरती धावा या एकानेशी जाऊन पोचल्यात. 23 वरती 23, 3-10. सामना उघड्या डोळ्याने पहा, खूप चांगला दिसेल, कारण ही मॅच तितकीच रंगतदार. 3-10 या मैदानावरती होण्यासारखे आहेत का, अनेक जणांना प्रश्न पडलाय. आतापर्यंतचे झालेले सामने सांगतायत इथे चौकार जातो, इथे 40 होतात, इथे 45 होतात. फक्त करणारा पाहिजे. आता तो करणारा आहे का? सरफराज मध्ये प्रचंड क्षमता आहे, वेल कॅलिबर खेळाडू. बघूयात काय 3-10 पार करतो का. एफी समोर सरफराज बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवला गॅपमधून, परंतु नाही, चेंडू पार झाला. बची किची उम्मीद वो भी निकल गई है. आता काही औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. बघा टॉस साठी यायचा, यानंतर होणारी मॅच. 2 पराभूत संघांमधील पहिला संघ दत्तगुरु संतनगर बी, आणि त्यांच्या समोर या मॅच मधील पराभूत संघाचा कर्णधार. आपण टॉस का बॉक्स मध्ये येऊन आशिष समोर डाऊन दी ग्राउंड. ओहो, वेगाने फटका जरूर मारला, परंतु त्याच्यावरती विकेट. एमसीसी पहिला सामना पराभूत. यानंतर होणारी मॅच. चला या एमसीसीचा कर्णधार नाणेफेकीसाठी या. विपुल
विपुल